तर आता आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला. तर आम्ही पिकनिकला चाललो आणि दीदीच्या ऑफिसमधून पिकनिक ॲक्च्युली घेऊन जातात. तर त्याच्यामध्ये फॅमिली मेंबर अलाव होते. तर दीदीने अथांगला आणि मलासुद्धा घेतलं. जिजू तर हाय सोबतीला. तर आम्ही लोक दोघं जण ॲड झालो त्याच्यामध्ये आणि आम्ही निघालो. आणि तेवढ्या त्याने ह्याचे पप्पा सकाळी आज नेमके लवकर आले 6 वाजता आणि मग ते आम्हाला म्हणजे स्टेशन घाटकोपर स्टेशनलाच आज बस थांबवलेली. तर ते सुद्धा आम्हाला तिथेच भेटले आणि मग त्याच्यानंतर मग भेटून घरी गेले आराम करायला. आणि आमचा दौरा चालू झाला. आमच्या प्रवासाला आम्ही चाललो आहे लोणावळ्याला. वेट एन्जॉय म्हणून रिसॉर्ट आहे. तर तिथे आम्ही मज्जा करायला चाललो आहे रिसॉर्टला. तर आता रिसॉर्टला कशाला जाणं, मजाच करायला जाणार ना. तर आता जाता वाटेमध्ये ना हे छान असा धबधबा दिसला. तर मी छोटंसं असं दृश्य ना कॅप्चर केलं आहे. पण ते ट्रक वगैरे मध्ये येत होते त्याच्यामुळे एवढं काही प्रॉपर आलं नाही. मग अक्षरशः 3 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो ज्या स्पॉटला यायचं होतं. आणि हे सर्व बसेस होत्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून निघालेल्या. खूप लांबूनसुद्धा लोक आलेले. तर तिथून म्हणजे विरार वगैरे ह्या साईडने पण आलेले. तर तिथूनसुद्धा बस होत्या. प्रत्येक स्पॉटवरनं एक बस निघालेली. तर सर्वजण ते बस थांबले आणि मग आम्ही एंट्री केली. आणि ते एंट्री करताच हॉरर हाऊस होता. आणि ते बघून चांगला काय आमच्या काय मजा येते त्या काय माहिती भूताच्या गोष्टींमध्ये. लहान पोरं घाबरतात. ह्याचं काय भलतंच चालू होतं. त्याला मिठी मारायला लागला जाऊन त्या कंकालला. आणि त्याच्यानंतर मग मला म्हणतो एक छान माझा व्हिडिओ काढ, लेकाची पण फरमाईश पूर्ण करूया. आणि काढला व्हिडिओ. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. म्हणजे आतमध्ये खूप मोठं रिसॉर्ट आहे. पुन्हा आता स्विमिंगमध्ये जायचं म्हटल्यावर मग चेंज वगैरे करायला पाहिजे. तर लॉकर रूममध्ये आलो आणि इथे गाणं ऐका. गाणं तर काय तुम्हाला धडाचं समजलं नसेल, मला समजलं नाही तर तुम्हाला काय समजणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही चेंज केलं आणि असं काय तो आजचा माझा गेटअप. आणि त्याच्यानंतर मग आमचा कुस्तीवाला पैलवान आला. हे सी धाकडे धाकडे हे चालली दीदी. दीदी दीदी इथे समोर उभी राहा. वॉटर पार्कला काय करणार आहे तिथे जाऊन. मैं पानी में डूब गया, मैं डूब गया, पानी में डूब गया. कैसे बात कर रहा था. ए दीदी त्याला ना बाल्टी खाली उभा कर द्या, बाल्टी खाली. बाल्टी खाली दे. A few moments later. खूप सारा मजा मस्ती करून झाल्याच्या नंतर विचार केला चला आता पेटपूजा करायला जाऊया. कारण का आमची शेवटची पंगत होती. बाकी सगळे जेवून बरेच लोक झालेले आणि विचार केला चला आता तरी जाऊन जेवायला. आणि जेवणामध्ये खरंच खूप सारे पदार्थ होते आणि मी सर्व घेतले होते खायला. आणि हा आहे ना माझ्या आत्याचा मुलगा आहे, तो सुद्धा तिथेच दीदीसोबत आहे ना कामाला आहे. आणि आम्ही सगळे जेवायला बसून तो जेवून घेतलेला त्याच्या मित्रांसोबत. स्वीट खायला तो आपल्या फॅमिलीसोबत आलेला की हा मी बाबा माझ्या फॅमिलीसोबत आहे असं. आणि बाबूजी काय इथे नाटकं चालली, नुसतं पाणीच पित होता, जेवणाचा काय पत्ता नाही. आणि आमचे हे तिकीट वेट एन्जॉय जे ते हाताला स्टिकर बांधतात असं.
आतांगचे कपडे चेंज केले. आतांगने काय केलं दीदी सर्कस सांग. आतांग कसं करत होता. आतांग थंडी वाजलेली दाखव. इकडे इकडे समोर समोर. एवढी मस्ती ना. मगाशी एवढा कुरकुर होता पण मग आता मग कसं लागते. बाई नको नको नको. टॅन वर करून गेलाय. मला थंडी मध्ये नाही. माझं डोकं दुखतंय. कोणी नाही म्हणजे आम्हाला थंडी वाजते म्हणून आम्ही नाही येते. आम्हाला असं कुडकुडायला होते. गेला टाकून तुला टाकूनच गेला. जा जिजूना घेऊन जा. जिजूना घेऊन जा. जा जिजूंचा हात पकडून जिजूना घेऊन जा. आता सोंग करताय. सोंग झोपायचं सोंग करतायत. काय नाही. मी नाही. 2-4 स्लायडिंग करून झाल्याच्या नंतर आम्हाला आठवलं अरे थोडंफार शूट केलं पाहिजे. तर आम्ही शेवटच्या स्लायडिंगचं शूट करायला घेतलं. त्याच्यासाठी दीदीने ना प्लास्टिकचं कवर आणलं होतं मोबाईलला. तर ते तिच्या बॅगेतनं आम्ही घेऊन आलो आणि ह्या स्लायडिंगला आलो. पण ही खरंच खूप उंच स्लाईड होती आणि मी स्टार्टिंगलाच एवढा शिव्यागाळ केला आहे ना ते स्लायडिंग बघून. त्यामुळे मी तिथे म्यूट करून टाकलं. तुम्हाला ऐकून काय ते दडाचं वाटत नाही तर म्हणाल बाप रे मी ही किती शिव्या घालते असं. ते मी बघूनच मला हैराण व्हायला झालं. तरी पण मी कसं करत बसली कारण का ती एकदमच उंच आणि डीप होती. तसं मला भीती वाटत नाही. पण या स्लायडिंगची का भीती वाटली ते मलाच नाही माहिती. तरी पण मी थोडासा जो धिंगाणा घातलाय तो ऐकवते तुम्हाला. प्लीज कमेंट करू नका ह्या धिंगाणा बघून तरी. Sorry. Thank you. तुम्ही दोघं जण जावा याच्यात. मी सोनूला घेऊन सांगते. आता लाट येणार फ्रंटचा. आता बसूया. हा. काय नाही होत. असंच असतं. हे रडायचं नाही. बघ वर आता दिदी आहे. जा परत. मजा आली ना. आता परत जाणार. परत जातोय का. असं करायचं. असं नाही करायचं. पाणी नाही त्याला जीजू पाणी तुला सांगितलं तिच्यावर का गेला. का गेला तू.
बघितलं दीदीने काय केलं? काय केलं? बघितलं दीदीने काय केलं? नाकात जाणार पाणी. नाकात पाणी घातलं ना? मग कोणी केलं तुला हे असं? ओरड ना मग तिला. तिथे आम्ही गेलेलो आता दुसऱ्या स्लायडिंगला आणि तिथून मग आता इकडे आलोय परत. तिथे आता या खेळेचं पाणी पूर्ण गार आहे, थंड थंड पाणी आहे सगळं. झालं बाबा भिजून भिजून मस्त पैकी. मस्त 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 भिजलो आम्ही. साहेब आमचा हलतच नाही, उठतच नाही. सांग चला सांग. ते बघ दीदीचे सर आवाज देत आहेत. सर आवाज देत आहेत. सांगतात बस करा आता, चला घरी जावा. आता मी जातो, चेंज करतो कारण का आता गर्दी पण व्हायला लागली नाही. आता टायमिंग होतोय आमचा निघायचा. 4:30 होऊन गेले. 4:30 आहे ना लवकर चल. निघायचंच नाही, बाहेर निघायचंच नाहीये बघा. हे दुखत आहेत, मग काय करायचं? उचलून घेऊया, उचलून घे. चल, उचलून घे. चल. ते म्हणून उचलून घेतलं ना आता तुला. पाय दुखतात म्हणून. आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय. तर सकाळी जे टॉप घातलेलं ना, तर ते टॉप आहे ना थोडं ना टाईट झाल्यासारखं होत होतं हाताला. तर रबर सगळे उठलेले. तर मग मी नशीब एक्स्ट्राचं एक टी शर्ट आणून ठेवलेलं. मी लागलं तर लागलं. तर मग तेच चेंज करून आता घातलं. आणि ना पूर्ण स्किन आहे ना एकदम असं खेचल्यासारखी वाटते, एकदम ताणल्यासारखी वाटते. ते आज काय करणार नाही, दुसऱ्या दिवशी उद्या 2-4 दिवसात लगेच एवढी काळोख पडेल ना तेव्हा कळेल. आणि नंतर मग आम्ही निघालो बाहेर. पूर्ण काळोख झाला होता. थोडासा नाश्ता होता, तर पावभाजी वगैरे होतं. तर पावभाजी खाल्ली आम्ही आणि मग निघालो घरच्या प्रवासाला. आणि हे मस्त फाउंटेन होतं कारंजा. आणि हे वेट एन्जॉयच्या बाहेरचं सगळं असं छान चित्र. आणि सर्वजण थकले होते. आता शांतपणाने निघाले. सकाळी धांगड घालत सगळेजण आलेले मजा मारत. आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता अंगाने मी चाललोय घरी 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 घरी. झाली आमची पिकनिक. दीदी बघते झाली एन्जॉय. चला बाय.